तर हाय गाईज, कसे आहेत तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सगळे नीट असाल, चांगले असाल, हेल्दी असाल आणि सगळे नीट असाल. तर वेलकम टू अवर चॅनल निक ब्लॉग्स. तर हा आहे आपला 6वा ब्लॉग. तर उद्याच म्हणजे 14 तारीख, 14 एप्रिल त्या दिवशी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि ती आपण दरवेळेस सारखी चांगली एकदम गाजा माजत एकदम साजरी करणार आहोत. तर बघू आता. तर तुम्हाला जाता आता मी आज संध्याकाळी जाता आता घरी जाता आता मी तुम्हाला सगळे दाखवेन. बॅनर आम्ही कुठे कुठे लावलेले आहेत. आमची डेकोरेशन काय आहे, आमचं कसं काय ते सगळं तुम्हाला दाखवेन. आता सध्या मी शॉपवरती आहे. हे बघा, लव्ह बाईट्स मी केक शॉपवरती आहे आता. इथनं मी घरी जाता आता संध्याकाळी तुम्हाला सर्व दाखवत जाईल. आणि पुढेचा अजून बघण्यासाठी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करायला लागेल. तर ब्लॉगमध्ये नक्कीच राहा आणि पुढचा बघा काय काय आहे ना, काय काय नाही. चला भेटतो तुम्हाला पुढे. चला बाय. तर काय अजूनपर्यंत मी काय घरी गेलो नाही. अजूनपर्यंत मी शॉपवरतीच आहे. केकच्या शॉपवरती आहे आणि आम्ही रात्री 12 वाजता जयंतीचा केक कापण्यासाठी आम्ही केकचा ऑर्डर करून म्हणजे आमच्या शॉपवर केकचा ऑर्डर दिला आणि तो केक रेडी झालेला आहे. मी तुम्हाला तो केक दाखवतो ना, 5 मिनिटं मी तुम्हाला तो केक दाखवतो. केक बघा तुम्ही. हे बघा केक बघा ह्यो. असं आहे केक. या केकचा आम्ही ऑर्डर दिला. 1 किलोचा केकचा ऑर्डर होता हा. आता हा थोड्या वेळानंतर मी जाताना घरी देतो आणि अजून 2 आहेत. पायनॅपल आणि स्ट्रॉबेरीवाला आहे. त्या दोघांचं पण ऑर्डर आहे. ते द्यायचं आमच्या इथं एक शेडून आहे, तिथे एक जॉय सिटी नावाची सोसायटी तिथे द्यायचे. चला भेटू आपण काय तिथे. मी आलेलो आहे. घरी आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं का मी घरी आलं तर आमची सगळी डेकोरेशन दाखवेन उद्याची. तर मी आता डेकोरेशन दाखवणार आहे तुम्हाला आमची इथली कशी आहे काय. आणि मी आपले इथंच एक आपली शाळा आहे, मराठी शाळा आहे, तिथनं मी सुरू करीन. कारण की तिथंच पहिला आपला बॅनर आहे आणि नंतर मी दुसरी एंट्री पण दाखवेन तुम्हाला. तिथलं पण बॅनर बघा नक्कीच. ह्यो बॅनर आहे. ह्यो बॅनर आम्ही इथं लावलं कमानी बॅनरसाठी. ह्यो ही कमानी ही आपली ही पहिली कमानी. ही मराठी शाळा आहे इथं. ही पहिली कमानी आपली. आता आतमध्ये जाऊन दाखवतो मी तुम्हाला कसं काय 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 त्या सगळं आता तुम्हाला दाखवतो. हे बघा लायटिंग विटिंग फुल आम्ही इथं असं लावले रोडवरनं फुल इथपर्यंत. ना डायरेक्ट असं दाखवतो तुम्हाला आमचा विहार दाखवतो. हे बघा इकडं. हे बघा नाव येऊ कसं एकदम पद्धतशीर नाव आहे. फुल गेम केले. आता हे 2 फोटोंचं मी घेतो नंतर पुढे भेट. कमानी आहे म्हणजे जी तिथं होती शाळेजवळ तीच कमानी. आणि ही आमची मेन एंट्री आहे. बघा इथं पहिली आम्ही लावलेली पहिल्या जयंतीला ही आमची कमानी लावलेली आहे आम्ही. भीमनगर भिंगार ही आम्ही लावलेली. आणि ही आत्ताची कमानी सेम कमानी आहे, काहीच फरक नाही, तेवढाच आहे. हे बघा. आणि तुम्हाला मी आतला बितला आता सगळं डेकोरेशन दाखवतो. तर तुम्ही आतला नक्की डेकोरेशन बघा. इथनं डायरेक्ट लायटिंग विटिंग सुरू आहे नाच्या. डायरेक्ट आतपर्यंत गेल्यावर डायरेक्ट अख्खा आता ही गाडी, ही समोरची गाडी आहे, ही चालू आहे आपली डेकोरेशन. आता इथं होईल तर बघूया आपण. अख्खा डेकोरेशन इथं चाललेलं आहे आपला. पण आता मी तुम्हाला आतला विहारामधला पण दाखवेन. चला ते आलेलो आहे. तर आता विहारामधला मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसं. बघा इथं डायरेक्ट लाईटी विटी आपला अख्खा नीला गेलेला आहे. या मूर्त्या आम्ही झाकून ठेवल्या. तर उद्या सकाळी त्यांची ओपनिंग होईल. उद्या सकाळी तुम्ही बघून घ्या काय. उद्या सकाळी मी सगळा टाकीन. आहे बघा अख्खी झालेली आहे. आता पुढचं काय अख्खा डेकोरेशन चाललेलं आहे आमचं. ती गाडी जी आम्ही घेणार आहोत ती पण आमची चाललेली आहे. डेकोरेशन तिथं पण चाललेलं आहे, तो पण दाखवतो. म्हणून बाहेर बघा, बाहेर रांगोळ्या काढायचा विषय चालू आहे यांचा. त्यांनी घसरले आणि रांगोळ्या काढायला. रांगोळी बघा कसली भारी काढली. आता पूर्ण झाले. मी अख्खी तुम्हाला रांगोळी दाखवली. आणि इकडं आपली गाडी सजवायची चालू आहे. ही गाडी आपण नेणार आहोत याच्यासाठी फिरवाला. आता ही गाडी झाल्यानंतर आपण. आणि इथं गाणी चालू आहेत आपलं. गाणी इथं DJ मास्टर आपला ह्यो. इथं रांगोळी झालं डायरेक्ट आपण तिकडे जाऊ. आता इथं आपला आता इथं पण रांगोळी काढायची. इथं डायरेक्ट उद्या सकाळी इथं झेंडा लावायचं काम चालू होईल. पडको नंतर मी इकडे इथं बघा आमच्या मोठे मी यायला काढतोय. कमेंटमध्ये सांगा आधी गाडी डेकोरेशन झाले बघा. इकडं गाडीचं त्या डेकोरेशन झाले ते मी तुम्हाला आता दाखवणार नाही. उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवेन डेकोरेशन कसे झाले आणि कसे नाही. आणि रांगोळी पण पूर्ण झाल्यावर दाखवणार डायरेक्ट उद्या सकाळी रांगोळी दाखवेन. तोपर्यंत आत्ता झाली तेव्हा आता डायरेक्ट उद्या तुम्हाला भेटेल. टाइम झालेला आहे वाजले. झाले
गुड मॉर्निंग गाईज. तर आता सकाळ झालेली आहे आपली. आता येऊ बघा, सकाळचा लुक आहे हा आपला असा. सफेद शर्ट आणि पॅन्ट अशी सकाळचा लुक आहे. आता बाहेर जाऊ थोड्या वेळानंतर विहारामध्ये आपल्या पूजा होणार आहे. तर पूजा करू आणि त्यानंतर मग जो डबल आपला संध्याकाळच्या टायमाचा आपला डबल तो शो चालू होईल. तेव्हा तुम्ही नक्कीच बघा. त्यानंतर काय काय होतं तोपर्यंत ब्लॉग नक्कीच बघत राहा. ब्लॉग थोडा मोठा होणार आहे त्यासाठी सॉरी. पण ब्लॉग बघत राहा आणि कमेंटमध्ये सांगा ब्लॉग कसा वाटला. सगळं झालेलं आहे. आपली तयारी बियारी लुक बघा आपला. आता हा लुक आहे पूर्ण कुर्ता बिरता सगळा. आणि तुम्हाला मी गाडी दाखवणार होतो. आता गाडी बघा. गाडी बघा, गाडीचा लुक बघा कसला कडक मध्ये एकदम गाडी झालेली. डेकोरेशन फुल झालेलं आहे. आपली सगळी माणसं कुर्त्यामध्ये सगळी रेडी आहेत. मी पण रेडी झालेलो आहे. आता मी तुम्हाला थोड्या वेळेला बारकी बिरकी पोरा बघा. हे बघा लुक बघा, हे सगळ्यांचा लुक बघा. हे बघा. तर मी तुम्हाला भेटतो आता थोड्या वेळेला. सगळं निघल्यानंतर बँड बिटवाला आल्या आता सगळं निघल्यानंतर मी तुम्हाला भेटतो. तर तोपर्यंत कंटिन्यू बघत राहा ब्लॉग. सगळं दाखवून आम्ही कुठं कुठे फिरू काय काय करू. तर नक्कीच ब्लॉग एन्जॉय करा. इथं आलं होतं इकडं नाचू. इकडनं नाचू हो काय आमच्या काकी. इकडनं आता ही गाडी घेऊन डायरेक्ट जाऊ असं सरळ तिकडं पण नाचू. अजून लय आपल्याला नाचायचं. अजून गावात जायचं आपल्या शाळेजवळ तिकडं परत नाचू. मग डबल गाड्या ये ती बोलते इधर बोल इधर पार्टी होली आहे. तर इथं नाचू आणि इथं मग जाऊ पुढे बघा. तिथं सगळी थांबल्या तिकडे सरळ. मेन बैलासाठी नाचायला चाललं. शर्यतींचा बैल येतो पण तुम्हाला दाखवीन नक्कीच बघा तुम्ही. तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. बघत राहणे. थंडा बिंडा पियायचं चालू झाले. थंडा बिंडा पितो. हे बघा डेकोरेशन आले. इथं थंडा बिंडा पिऊ. मी बैल दाखवला जातो. तो बैल पण बघा तुम्ही. यो बैल बघा आपला. यो शर्यतीचा बैल मागच्या वेळेस जो सुटलेला. आता काय ना इथे सगळ्याची थंडा पार्टी चालू आहे. थंडा बिंडा पार्टी चालू आहे. बघा मी पण थंडा पितो इथं. मध्ये परत आल्यावर नाचून पिचून सगळा करून वाड्यामध्ये आता परत आल्यावर तर थोड्या वेळात आपण जेवू बिऊ. कारण की समोर बघा समोर तिकडे टेबल इबल लावले. ते टेबल इबल लावले घेऊ. आता बघू काय काय चालू आहे. सर्वजण आहे बघा इथं आल्यात वाड्यामध्ये. आम्ही बसलो फॅन आहे इथं. फॅन खाली आम्ही बसलो दोघा जण. आलो 5:30. तर गाईज आता आम्ही जेवून बिवून झालेला आहे आमचा. आता आम्ही बाहेर बसलेलो असत. तर मी आले आता घरात झोपायला. कारण की उद्या आहे माझा पेपर. त्यासाठी मी आलो आता झोपायला. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. बाय बाय.